हाय हॅलो नमस्कार, कशा तुम्ही? मी ही छान आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवे. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट करत आहे. मी जवळजवळ आता 5 वाजले तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट घेणार आहे. आणि आज ब्लॉग येणार आहे माझ्या होम टूरवर. आणि जवळजवळ जे माझ्या आधीपासून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, की जे आधीपासूनची आपली यूट्यूबरची फॅमिली असेल त्यांनी तर माझं घर बघितलंच आहे. पण दिवसेंदिवस जी आपली यूट्यूबरची जर्नी जी आहे ना, ती थोडी दिवसेंदिवस जी आहे ना, आपली मेंबर्स फॅमिली मेंबर जे आहे ना वाढत आहेत. त्याच्यामुळे त्यांना माझं घर माहिती नसेल, त्यांनी बघितलं नसेल, तर चला म्हटलं एकदा नाही का होम टूर देऊया. जे काही नवीन असतील त्यांच्यासाठी तर असेलच, आणि जे काही म्हणजे आधीपासून जेव्हापासून मी चॅनल ओपन केलं तेव्हापासून माझ्या चॅनलवर जे जॉईन होऊन आहेत किंवा जे जोडून आहेत माझ्याशी, तर ते सुद्धा आता मी दाखवते. कारण की घरामध्ये बरेचसे बदल झाले आहेत आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी हे माझं स्वतःचं घर आहे की क्वार्टर आहे, आणि 1 BHK 2 BHK असे बरेचसे प्रश्न असतील तेही या ब्लॉगमध्ये पूर्णपणे द्यायला ते मिळतील किंवा त्यांना त्यांचं उत्तर या ब्लॉगमध्ये जवळजवळ मिळूनच जाईल. तर चला आजची मी होम टूर देणारच आहे. तर चला मी स्टार्ट करते आधी बाहेरपासून. तर चला. आणि मेन कसं आता ब्लॉग कोणी शूट करायला नाही आहे, त्याच्यामुळे जे काय असेल ना मी बॅक कॅमेरा करून जे काही आहे ना माझा होम टूर ते पूर्ण तुम्हाला दाखवतेच कसं काय ते. आणि मी माझ्या पद्धतीनं जसं ठेवलं आहे ते तुमच्यासमोर दाखवणार आहे. तर कारण की क्वार्टर जरी असेल याच्यासाठी सुद्धा क्वार्टरमध्ये राहण्यासाठी सुद्धा भाग्य लागते. आणि त्यामुळे मी जसं जे घर ठेवलं आहे ना तर ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर चला आता काही जास्त न बोलता आपण आधीच आहे ना आपला होम टूर म्हणजे स्टार्ट करूया. चालतं. छान असं पेस होता तिथं जे आहे ना मी झाडं वगैरे लावत असते. तर आमच्या रूमला बाल्कनी नाही, तुम्ही त्याला बाल्कनी जरी म्हटलं तरी चालेल. इथं जे आहे ना ओपन अशी शिवरॅक आहे, तर त्याच्याकडे थोडंसं अवॉइड करा. आणि चला तर खाली जे छोटीशी रांगोळी असते ते डोरमेट असते, आणि समोर असं जे आहे तोरण वगैरे असते. आणि हे असल्यानंतर घर कसं खूप छान वाटते बाहेरून असतं, त्याच्यामुळे हे मी असं करत असते. तर साईडला तर झाडं जे आहेत ना तर जास्त काय नाहीत, थोडेफारच आहे. कारण की पेस जरी असला ना तिकडा तरी मग आपल्याला जायला आणि उतरायला बराचसा त्रास होतो. त्याच्यामुळे मग होतील तितक्याच छोट्याशा जागेमध्ये मी अशी झाडं लावत असते. आणि तर 2 दिवसाआधीच मी कडीपत्त्याचं झाड लागलं. आता ग्रो करते की नाही करता ह्याची काही आयडिया अजिबात नाही आहे मला. तिथं मनी प्लांट वगैरे छोटे मोठे जे आहेत तर मी झाडं लावले ह्याचे की खूप छान आहे. मोगऱ्याचे सुद्धा झाड आहे. याला आधी स्टार्टिंगला नाही का आता म्हणजेच एखाद्या मंथाने छान असे फुलं वगैरे येत होते. आता तरी नाही येत आहेत, पण तरी चला छान असं जे आहे ना आपलं झाडं वगैरे जिथं लावून आहे आणि ते खूप छान असे मला वाटत आहे. तर त्यामुळे म्हटलं चला इथूनच आपण स्टार्ट करूया. तर अशा प्रकारे झाडे वगैरे दाखवली. चला आता जाऊया आपण रूममध्ये. सर्वात आधी मी स्टार्ट करणार आहे आपल्या लिव्हिंग रूमपासून. तर लिव्हिंग रूमची आहे ना फ्रंट वॉल जी अशी दिसते, तर त्याच्यावर जी आहे ना मी बुद्धांची आणि बाबासाहेबांची मला ही लग्नामध्ये माझ्या फ्रेंडने गिफ्ट केली होती, तर ती एक मी फ्रेम तिथे लावली आहे. साईडला येते तर इथे एक कॉर्नर आहे जिथं आम्ही ग्लास चॅनलचे कॉर्नर बसवून ठेवले आहे. तर काही तिथं डेकोरेट वगैरे ठेवले आणि आमच्या दोघांचे पिक्चर आहे. तर साईडला इथं हा सोफा जो मी नवीन घेतला आहे तो ब्लॉगमधून बघितला असेल, तर इथं मी असा सोफा ठेवला आहे. आणि साईडला जे असे नकली प्लांट आहेत तर ते असे मी लावून ठेवले. त्याच्यामध्ये छान असे स्टोन ठेवले मल्टी कलर, ज्यामुळे ते आणखीनच छान असे दिसत आहेत. तर बघू शकाल असे हे 2-3 प्लांट आहेत, जवळजवळ 3 प्लांट आहेत. आणि मी सगळे हे ऑफलाईन घेतले आहेत. वर जाते तर ह्या वॉलकडे, तर या वॉलवर आले आहे रूची जी बड्डेच्या वेळेस आम्ही फ्रेम बनवून घेतली आहे. कारण की माझ्या मोबाईलमधलं जे काही फोटोज सर्व गेले होते, तर मी हे इकडून तिकडून म्हणून म्हटलं चला थोडीशी जी आठवण आहे ना ती राहावी, त्यासाठीच मग मी जे आहे ना ही फ्रेम जी आहे ना बनवून घेतली आहे. आणि ऑलमोस्ट ही भिंत जी आहे माझी अशी दिसते. तर अशा प्रकारे मी तिला डेकोरेशन करायचा प्रयत्न केला आहे. आधी जो सोफा होता त्याच्यामुळे हे काही बऱ्याचशा गोष्टी मी ॲड नव्हत्या केल्या. तर सोफा जो ॲड झाला त्याच्यामुळे तो जो साईडला दिसत असेल ना तो खूप जास्त तिथं गॅप होता, त्यामुळे चला थोडंसं त्याचं मेकओव्हर करूया. तर अशा प्रकारे जे आहे ना मी याचा मेकओव्हर केला आहे. आणि सध्या रुचा जो आहे ना अभ्यास चालूच होता, तर ती थोडी आता बाहेर गेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि हे एकदम माझी अशी दिसत आहे वॉल. आणि हे जे कर्टन दिसत आहेत ना हे कर्टन जे आहे आधी आमच्या मधल्या रूममध्ये होते, तर आता मी ते चेंज केले आणि हॉलमध्ये आणले. कारण की थोडेसे मिळते जुळते जे आहे ना सोप्या अशा मिळते जुळते जसं मला वाटत आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला ज्यामुळे चेंज करूया. तर अशा प्रकारे. आणि तो पिंजरा जो दिसत असेल तुम्हाला साईडला, तर त्याला मी पेंट वगैरे करून तिथं थोडंसं डेकोरेट पीस म्हणून मी तिथं ॲड केलं आहे. साईडला येते या भिंतीकडे. हे भिंतीमध्ये काहीच नाही, छोटीशी त्याच्यामुळे एक बुद्धांची अशीच फ्रेम लावलेली आहे. आणि साईडला असंच काहीतरी हँगिंग जे मी माझ्या आईकडून घेऊन आली होती ते. आणि बाकी तर काही नाही, खाली सगळे रूचे जे छोटी होती तेव्हा तिचेच हाताने लिहिलेलं वगैरे ते असं काही ती भिंत खराब झालेली आहे थोडीफार. चला आता तिकडं नाही तर इथे एक मोठीशी अशी विंडो आहे आणि त्याला मी असे छानसे असे कर्टनचे आता लावून घेतले आहेत. आणि ते एक सिम्पल असा बेड आहे आपला. तर सगळ्यात माझा आवडीचा म्हणाल किंवा सगळ्यात जास्त फेवरेट म्हणाल तर हा एक पेस आहे, जेणेकरून मी खूप छान असं डेकोरेट केलं आहे.
तर इथे छोटंसं आमचं TV युनिट आहे आणि मी त्याला असं ग्लासने नाही का थोडंसं डेकोरेशन केलं आहे. मग छान अशा बुद्धांच्या मूर्त्या मी काही ऑफलाईन काही ऑनलाईन अशा मी परचेस केल्या आहेत आणि छान मग छोटे छोटे तिथं त्यांचे स्टॅच्यूसुद्धा आहेत ते बुद्धांचे वगैरे मी ते सुद्धा घेतले, मूर्त्या घेतल्या आणि काही असे फ्लावर्स आणि त्याला डेकोरेशन केलं ज्याने की खूप छान असं जो आहे ना तिथला लुक आला आहे. आणि साईडला एक मनी प्लांट होते, आधी बरेचसे होते पण मी तिथले काढले कारण की सोफा होता प्लस त्याच्यावर पाणी वगैरे एखाद्या वेळेस जास्त झालं होतं ते पडायचं, त्याच्यामुळे मग ते सगळं मी रिमूव्ह केले आणि एकच ठेवलं आहे. आणि खाली छोटंसं असं प्लांट वगैरे असं काहीतरी डेकोरेशनचं सामान ठेवलं आहे. साईडला ही तर मी नवीन काहीतरी घेतलं आहे, वेलकम टू युअर होम असं घेतलं आहे ते जेणेकरून मला खूप छान वाटलं आणि मी ते लगेच घेतलं आहे. तर जवळजवळ माझं TV युनिट असं आहे. खाली जे आहे ना रुला असं किंडरजॉय वगैरेमध्ये डॉल वगैरे खुलतात तर त्यासाठी मी ते तिथं ठेवून दिलं आहे आणि त्यालासुद्धा असं डेकोरेशन केलं आहे. सर्वात खाली आलं तर टी टेबल आहे, थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नाही का सगळ्या गोष्टी का बरोबर परफेक्ट असं बसल्या नाही ह्या. तर इथं म्युझिक सिस्टम आहे आणि साईडला इथं राहिलेला एक सोफा कारण की त्या सोफ्याची जी आहे ना जागा इथं होतच नव्हती. इथं जर ठेवल्यानंतर दरवाजा बिलकुल खुलणार नव्हता आणि पॅकही होणार नव्हतं, त्याच्यामुळे मग याला थोडंसं इकडं मला ठेवावं लागलं. ऑलमोस्ट ही भिंत अशी आहे. साईडला व्ह्यू यांच्या तर इथं की होल्डर आहे जी की ते पूर्ण व्हाईट होतं पण त्याचा कलर जो आहे ना पूर्ण रिम्यूव्ह झाला आहे. आणि ते एक फ्रेम जी फ्लावरची ही मी ऑनलाईन घेतली आहे बऱ्याच आधी. तर जवळजवळ माझा जो आहे ना मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते. लिव्हिंग रूम अशा प्रकारे आहे, तर थोडंसं दुरून दाखवते. तर हे कर्टन सगळे मधल्या रूममधले आहेत, तर बघू शकता असं खूप छान जो आहे ना असं डेकोरेशन करून ठेवलं. होईल तितक्या म्हणजे कमी खर्चामध्ये असा छान लुक येण्याचा जो आहे माझा प्रयत्न चालू होता हॉलला. आणि कर्टन बघू शकता आधी माझ्याकडे 3च कर्टन होते लावलेले, तर मी जो एक्स्ट्राचं कर्टन ॲड केला आहे त्यामुळे तो खूप छान दिसते. आणि बीचमध्ये जो हँगिंग आहे जसं वारा वगैरे सुटल्यानंतर खूप छान असा आवाज करते आणि तो आवाज ऐकायला मला खूप जास्त आवडते. तर जवळजवळ माझा हॉलचा जो लुक आहे ना एकंदरीत असा आहे. ते एकदा मी तुम्हाला पुन्हा दाखवून देते. आणि ते चटई वगैरे असं मी यूज करत असते आणि पूर्ण प्रकारे असं दाखवते. आणि नंतर येऊया आपण किचनकडे. किचनमध्ये आल्यावर तुम्हाला दिसत असेल एक हे ज्याच्यात लिहिलं आहे मॉम्स किचन जे कुकिंग विथ लव असं काही त्याच्यात लिहिलेलं आहे. हे मी खूप आधी मिशोवरून घेतलं होतं. हे जे मला बघताना खूप छान आवडलं. आणि सर्वात महत्त्वाची किचनमध्ये गोष्ट असते ती म्हणजे वॉच, कारण की आपला सर्वात जास्त वेळ जर किचनमध्ये जात असतो त्यामुळे टाईम माहीत असणं ते खूप जास्त महत्त्वाचं असते, त्यामुळे असं आहे. तर चला इकडच्या कॉर्नरमध्ये, तर या कॉर्नरमध्ये आल्यावर हे कर्टन वगैरे अशा प्रकारे मी हँग करून ठेवले आहे कारण की ते खूप जास्त मध्ये येत होते, त्याच्यामुळे म्हटलं तो साईडला जे आहे ना हँग करून घेऊया. तर मी ह्याचे हँग करून घेतले. आणि ते कॉर्नर जे रॅक आहे ना ते ठेवलेले आहे. आणि डेली बेसिक जे काही मसाले चाय म्हणजे जे काही मसाले वगैरे आपण यूज करतो तर ते सगळे मी इथं ठेवले आहेत. ते एक मनी प्लांट ठेवल्यावर जेणेकरून डेकोरेशन खूप छान वाटते. आणि ग्रीन असलं किचनमध्ये तर आणखीनच छान वाटते. आणि माझा सर्वात जास्त वेळ म्हणजे प्रत्येक गृहिणीचा सर्वात जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो, पण होईल तितक्या गोष्टी मग ॲड केल्या किचनमध्ये. आणि खाली अशा प्रकारे हे डेकोरेशन केलं आहे. मसाले प्लस चाय साखर वगैरे, नंतर मिठाचे डबे आलेच. साईडला आहेत ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मागे लोणचं जी भरणी आहे. मग तो लसूण वगैरे कुट करायचा नाही का खलबत्ता वगैरे. वरती ठेवलेलं आहे तेल, नंतर हनीची बॉटल आणि पुन्हा तेल आणि एक तूप आणि सगळं मग चॉपिंगसाठी यूज येणारे चाकू वगैरे हे सगळ्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. साईडला आलो आहे इकडनं आणि इथं मी वॉलपेपर लावलेला आहे. जो जवळजवळ त्याचा कलर जो आहे तर थोडासा डीम होत चालला आहे कारण की आपण तडका वगैरे देतो त्या कारणाचं. आणि सर्व जो किचन आहे माझा पेस तो खाली असतो कारण की मला यूज करायला किंवा सगळ्या गोष्टी करायला नाही का तो थोडासा म्हणजे मला लवकर इझिली ते गोष्टी नाही का करता येतात. इथं जो रूल्स आहे ना मॅजिक पॅड मी लावला त्यावर एखादा मेसेज वगैरे जसा मला वेळ मिळते तसा मी चेंज करत असते. आता तुम्हाला माहीत नाही जवळून दिसते की नाही, पण असं काहीतरी मी लिहित असते. तर इथं आपला आरो आला, खाली थोडेसे चायचे भांडे आहेत आता मी क्लीन केले नाही आहे आणि लगेच व्हिडिओ घेतला. तर जवळजवळ आपलं किचन एका साईडला असं दिसते. आणि मग आलो साईडला जे काही इथं रॅक आहे तुम्ही हे ब्लॉगमध्ये बघत असाल. बरेचदा माझं किचन तुम्ही ब्लॉगमध्ये बघता तरी म्हटलं पटकन नाही का दाखवून देते. तर इथं माझं सिलेंडर वगैरे राहते, काहीतरी भाजीपाला वगैरे राहतं जसं कांदा लसूण आणि आलू. आणि इथं थोडंसं स्टोरेजचं सामान ठेवते. मागच्या साईडला इथे कणकेचे डबे, गहू ज्वारी आणि पुढे लावायला कणिक असं ठेवते. इथं माठ आहे आणि जवळजवळ इथं पूर्ण गंजे वगैरे ठेवत असते अशा प्रकारे. इथं खूप मोठी अशी विंडो आहे जी की तुम्ही बरेचदा बघितली असेल. आणि इथं आपले रॅक जी ऑलमोस्ट आपले कडधान्य वगैरे सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये स्टोअर करत असते. तर अशा प्रकारे ठेवत असते सगळं सामान. आणि एवढ्या वॉलकडे जास्त काही डिटेल्समध्ये काही दाखवत नाही तुम्हाला कुठं काय ठेवलेलं आहे. इथं पण एक वॉल आहे त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहे. आणि इथं मनी प्लॅन्ट आणि कपं वगैरे हे छोट्या मोठ्या वाट्या जे काही आपण खाली ठेवल्या ते लगेच आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे जे काही गोष्टी दिसतील ते अशा ठेवल्या आहे.
आणि इथं बऱ्याचशा भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं मी इथं असं जे कमी यूजमध्ये येते सामान ते सर्वात जास्त वर ठेवलेलं आहे. आणि इथं मग थोडंसं कसे नकली वगैरे प्लांट, मनी प्लांट वगैरे अशा गोष्टी ठेवल्या. खाली इथं मिक्सर आला आहे आणि त्या मिक्सरला मी रूचं एका टॉप लावला आहे. तो इथं फ्रीज आणि साईडला. चला किचनमध्ये जाऊया आता, मधल्या बेडरूमकडे. आता जस्ट एक मिनिट मी लाईट ऑन करते ती. चला, तर मधल्या रूममध्ये एंट्री केल्यावर मधल्या रूममध्ये जास्त काही मी येत नाही किंवा जास्त ही यूजच होत नाही, फार तसं कमी होते. तर इथे सुद्धा खूप मोठीशी विंडो आहे आणि जे तुम्ही हॉलमध्ये कर्टन बघितले ना ते मी ॲड इथं केले आहेत. तशा प्रकारे छोटे मोठे रूचे जे खिलोणे आहेत ते इथं ठेवले आहेत. आणि बेसिक बघा किती सुंदर आहे. मला ची प्रिंट खूप छान आवडली, पण त्याच्यावर कुशन कवर वगैरे नव्हती, ही सिंगलच होती. त्यामुळे मी ते मधल्याच रूममध्ये यूज करत असते. तिथं जे मशीन आहे जे आपण शिलाई मशीनचं काम करतो. आणि माझं एक पार्सलसुद्धा आलं आहे, ते तसंच पडून आहे. इथं थोडीशी जागेचा बेस जो आहे थोडासा कमी होतं, त्यामुळे कुठल्या वस्तू कुठे ठेवायचं ते कळत नव्हतं. त्यामुळे मग थोडंसं जागेमध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड व्हाव्या, त्याच्यामुळे मग मी असं काहीतरी करून ठेवलं आहे. सगळ्यात लास्टला आपलं इन्व्हर्टर आहे. आणि इथं मध्ये आपले गहू वगैरे राहतात, समोरच्या बास्केटमध्ये जे आहे ना रूचे खेळणे राहतात, जेणेकरून ते खेळते आणि त्याच्यामध्ये असे भरून ठेवत असते. म्हणजे पसरा वगैरे जो आहे ना तो काही होतच नाही आहे. इथं थोडेसे कपडे आहेत जे डेली यूजला लागतात त्यांना. आणि इथं आपली ट्रेडमिल ठेवली आहे. मग साईडला इकडे सुद्धा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत मी अशा स्टोअर केल्या, जेणेकरून बाहेर जो ना पसरा अजिबात दिसणार नाही आहे. नंतर खाली ते कपाट ठेवलं आहे. आणि कपाटाच्या साईडला इकडे जो आहे ना एक आपलं विहार म्हणजे विहार नाही, मी काहीतरी टेबलसारखं असं बनवलं आहे. कारण की मी विहार बघितलं वुडनवालं, पण मला ते मिळालंच नाही. त्याच्यामुळे जसं काही जमेल ना तसं मी इथं बनवून ठेवलं आहे. आणि अशा प्रकारे मी त्याला डेकोरेट केलं. जास्त काय नाही, जसं मला जमेल मी तसं केलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे. चला, तर या वॉल हँगिंगमध्ये मी एक हॉलमध्ये फ्रेम लावले, त्याच्यामधले 2 पार्ट उरून होते माझ्याकडे. म्हणजे ते 3 पॅकमध्ये येत असते, त्याच्यामुळे मी तिथं एक यूज केला आणि 2 माझ्याकडे तसेच होते. तर म्हटलं चला त्याचा यूज नाही का आपण इथं करूया. तर मी इथं हे 2 फ्लावर लावून घेतले आणि एक अशी फ्रेम होती माझ्याकडे, ते सुद्धा दाखवते. तो तुम्हाला दुरून दाखवते एकदा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कसं काय. तर ते अशा प्रकारे दिसलं आहे, लावलं आहे. तर ऑलमोस्ट एकदा तुम्हाला मी बाहेरून पूर्ण रूमचा दाखवते कसे काय. तर जवळजवळ ही रूम जी आहे माझी अशी दिसत आहे. चला तर आता जाऊया आपण बेडरूममध्ये. आणि इकडे तर वॉशरूम आहेच. लाईट ऑन करते आधी, कारण की मी इव्हनिंगच्या वेळेस करत आहे, त्याच्यामुळे नाही का थोडंसं. इकडे वॉशरूम आहे. आणि या रूमला आम्ही कलर असा दिलेला आहे, खूप जास्त इकडे आला तसा अंधार, म्हणजे प्रकाश जो आहे ना अजिबात बेडरूममध्ये अजिबात दिसतच नाही आहे. तर जस्ट एंट्री मारल्यावर कर्टन गेलं, कर्टनच्या साईडलाच आपला बेड येते. बेडवर जे आहे ना आमची फोटो ठेवले आहे. बेडच्या वर जे आहे ना आमची फोटो ठेवली आहे एक. आणि साईडला एक कॉर्नर अशी रॅक बनवलेली आहे. साईडला थोडंसं टेबल आहे. आणि हा थोडंसं आम्ही चेंज जो आहे ना मी आताच केला 2-3 दिवसाआधी. बेड जो आहे ना माझा आधी त्याला वॉलला जो आहे ना टच होता, तर म्हटलं थोडासा पेस आपण करूया आणि बेडला जो आहे सेंटरमध्ये ठेवूया. पण रूम जे आहे ना 10 बाय 10 आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नाही होत ॲड. तर त्याच्यामुळे जसं जमेल तसं. त्याच्यामुळे मग जो आहे ना ड्रेसिंगसुद्धा मला असा फिरून घ्यावा लागला, कारण की ड्रेसिंगला अजिबात जागाच होत नव्हती. त्यामुळे मग असं केला. आणि जवळजवळ सगळ्यांच्या बेडरूममध्ये बेड, ड्रेसिंग आणि कपाट हा मॅक्झिमम असते, तेच माझ्याही रूममध्ये होतं. तर अशा प्रकारे ड्रेसिंग ठेवलं आहे. इथे गेला आहे माझा बेड, जो की मास्टर बेड म्हणू शकाल तुम्ही. आणि इथं मग थोडंसं कॉर्नरमध्ये काही डेकोरेशन करून ठेवलं छोटं मोठं. आणि साईडला अशी मोठीशी विंडो आहे. आणि मग यांच्या साईडला असं कपाट ठेवलं आहे. आणि कपाटाच्या सेंटरला रूची छोटासा असं स्टडी टेबल आहे. आणि वर असे बुक वगैरे ठेवायला थोडंसं काही असं काहीतरी बनवून घेतलं आहे. आणि साईडला मग एक्स्ट्राचं सामान जसं काही ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे, टेडी. नंतर आता मोठी झाली ती गाडी, खूप छोटी झाली तिच्यासाठी, म्हणून त्यालासुद्धा असंच वर नेऊन ठेवलं आहे. तर असं सगळं सामान जे ना मी ॲडजस्टमेंट करून ठेवलं आहे. पेस थोडा कमी आहे, त्याच्यामुळे माहील तसा गोष्टी मी इथं अरेंज करून ठेवला आहे. तर अशा प्रकारे जो आहे ना ते एकदा म्हटलं पुन्हा तुम्हाला दाखवून देते. तर जवळजवळ माझा बेडरूम आहे ना असाच दिसतो. बऱ्याचशा गोष्टी नाही ॲड केल्या, मी सिम्पलच आहे. चला, तर अशा प्रकारे जो आहे माझा होम टूर झाला आहे. तर चला, तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग. तर चला, ब्लॉग जर मी तर सेंड करते. भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.